आजचा दिवस ढकलला जाणार आहे काम न करता. तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आलो एक नवीन ब्लॉग घेऊन. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग अशी आहे, आज दुपार झाली म्हणजे दुपार आपली एडिटिंग मध्ये कालच्या ब्लॉगची एडिट करायला तेच झाला टाइम. आणि आज दुपार झाली आणि आजचा विषय तुम्हाला मी काल ब्लॉग मध्ये म्हणला असेल, तर उद्या आपला वीक ऑफ आहे आणि सुट्टी आहे. तर आजचा सुट्टीचा दिवस कसा आपण घालते आणि काय नाही ते तर सगळं दाखवतो तुम्हाला. रूमची सफाई, कपडे धुणं, अजून डब्बा धुणं, त्यानंतर रूम साफ करून ठेवणं. सुट्टीचा दिवस हा म्हणजे सुट्टी नावाखाली म्हणा, सुट्टी हा दिवस फक्त नावाची सुट्टी असते, कामाला काही नाही. तिथं काम करायचं घरी करावंच लागतं, कारण रूमवर राहणाऱ्या मुलांचं आणि जे रूमवर पोर राहतात त्यांना तर माहितच आहे चांगल्या प्रकारे की आपण जर सुट्टी घेतली तर सुट्टीला सुद्धा घरचे काम करावे लागतात. आठवड्याभराचे कपडे धुवावे लागतात. त्यानंतर एकदाच कपडे धुवायचा चॅलेंज, 2-3 दिवसाचे कपडे आपण एकदाच धुता. आणि दुसरी गोष्ट, सुट्टीचा दिवस फक्त कामाला सुट्टी नसती, फक्त नावाला सुट्टी असते. ते म्हणजे डेपोत जायचं नसतं आणि आपल्याला रूम साफ करावी लागते, त्यानंतर कपडे धुवावे लागतात. तर बघू आपण कसं कसं करताना काय काय नाही. जेवढं दाखवणं होईल रूम मधलं तेवढं दाखवतो मी. तर चला तुम्हाला एकदा रूम दाखवतो मी, साफ केली रूम, आणि त्यानंतर कपडे पण भिजू घातले ते पण दाखवतो. आणि काय दाखवायचंय तर डब्बा पण धुवायचा, डब्बा धुताना पण एक व्हिडिओ दाखवतो. आणि इथून आपल्याला डेपोला पण जायचं, डेपोला जाऊन एकदा यायचंय. डेपोला आपली रात्रीची एक टिफिन विसरली, एक घरी आहे, ते दुकान ते जाऊन आणायचंय. त्यानंतर दाखवतो जेवढं होईल तेवढं, माझ्याने जेवढं होईल तेवढं दाखवतो. तर गाईज, तर मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि काय म्हणू अजून, तर बघू आता पुढील ब्लॉग मध्ये काय काय होतं ते सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखविलच. तर आता मी थोडस बसलो होतो आणि ब्लॉगला आता वेळ मिळाला. खरंच जेव्हा मी ब्लॉग चालू केला तेव्हापासून मला वेळ कमी वाटायला लागलाय. त्यानंतर वेळेचं महत्व कळालं आणि ड्युटी प्लस एडिटिंग प्लस ब्लॉग म्हणजे खूप वेळ लागला त्यामध्ये. एडिटिंग मध्ये फर्स्ट मला तर आधीच जमत नाही एडिटिंगचं, आणि त्यात मी कसं वसं करतोय. आणि मला एकदा रूम दाखवतो, रूम दाखवून मग मस्त रूम दाखवल्यानंतर आपलं कामाला सुरुवात करू. पुढचे काम असे आहेत, आपल्याला कपडे धुवायचे आहेत, कपडे धुवू. चला तर आपण तुम्हाला माझे रूम दाखवतो. तर आपण पहिलं तर पलंगावरती सगळं बेडवरती साफ केलं. त्यानंतर अशी रूम आहे आपली, इकडे बेड आहे, त्यानंतर हा बेड, इकडे आपले कपडे ते नाटकवतो मी. इथं काय येतं, त्यानंतर इथं काय येतं, इथं आपलं मेकअपचं सामान इथं, आणि त्यानंतर आपलं इथं टिफिन ठेवतो. आणि इथं आपलं एवढ्याच्या मध्ये आपल्याला हे करायचंय, कपडे धुवायचे इथं, आणि कपडे टिफिन. तर स्टार्टिंग आपण कपड्यापासून करू. पहिलं कपडे धुवून घेऊ, भिजू घातलेत मी सकाळी, तर करू आता. तर तुम्हाला दाखवतो की कसं धुतो. पहिले भिजू घालते, मला एवढं माहित आहे. आणि भिजू घातल्यावर धुतात. आता याला काढू त्या धुता ह्याचे आहेत, आपल्या आयटीआयचा तर एक ड्रेस आहे आणि आपल्या कामाचे आहे, त्यामुळे खूप मळलेले आहेत. तेवढं काही त्याला हे करायचं नाही, कामात घालते आपण तरी चांगलं धुतो. आणि ऑइल तीन लागलेलं आहे त्याला. तर बघा कसं धुतो मी. तर एवढीशी छोटी म्हणजे छोटी आहे थोडी बाथरूम, थोडी छोटी आहे बाथरूम, त्यामुळे आपल्याला एवढ्यातच धुवा लागते. तर मी काय करतो, पहिलं ब्रश घेतो, ब्रश घेऊ, त्यानंतर कपड्याचं साबण घेऊ, इथं ठेवू. याला इथं याला नाईट पॅन्ट, आता पहिला नाईट पॅन्ट आलाय, नाईट पॅन्टच धुत. चला, रूमवर पोरं जे राहतात त्यांनाच माहिती आहे काय कंडिशन आहे आमची. मला तर वाटतं एकदा राहून बघले पाहिजे, वस्तू येते त्यांना काय चीज असते. इथं डायरेक्ट साबण लावतो आपल्याला एकदम कपडे. आणि खरं खरं सांगा, कोणाकोणाला वाटलं की 10वी झाल्यावर दिवसाले भारी येत, कॉलेजला येत, हे करेल ते करेल, मस्त आयटीआय वाल्याचं तर बाबा सांगूच नका. ज्यानं जवळ आयटीआय केले त्याला बरं आहे, आणि जे रूम सोडून राहिलेत, घर सोडून राहिलेत रूमवर, त्यांचं तर मग काय सगळे जिंदगी झंडन फिरवी घमंड. तर तुम्हाला सांगतो, मी आयटीआयला पण रूम करूनच राहिलो. आणि त्यानंतर आता अप्रेंटिसला रूम करूनच काय, कधी 10वी होईल, आणि 10वी झाली की एकदा असंच करा,
मस्त राहायचं आपलं रूमचं करायची. पण जेव्हा कपडे भांडे घासायचं कळालं तेव्हापासून कळालं माय बाहेर काय बी नव्हतं. उगा कसं बस आपण कपडे जोड काढल्या पाण्यातून आणि धुवून काढल्या कसं तर आता भांडे घासायचे. डबा त्याला कपड्याजवळ ठेवू आता. एकदम घेऊ आता भांड्याचं. आपल्या एका ब्लॉक मध्ये चांगल्या होत्या घासणी संपली तर घासणी आणल्या. तर चांगल्या प्रकारे आपण भांडे कपडे झालेत. आता कपडे वाळू घालायचे. आपण इथं भांडे लावलेत पाणी ते जायसाठी. तर आता आपल्याला हे कपडे वाळू घालायचे. जाऊ मी वाळू घालू. तर चला आपण कपडे लई दूर वाळू न घालता रूमच्या बाजूला खिडकी तसेच वाळू घालत्या. तर असा परिसर आहे आपला इकडला. कपडे वाळू घातल्यात वाळतील उद्या. आज तरी पाप आहे. आपली रूम बिम साफ केल्या व्यवस्थित. आता कपडे बिपडे घातले वाळू. डब्बे बी झाले. तर आता आपण काय करू डेपोकडे जाऊ. थोडं डेपोकडे काम आहे. तर फ्रेश होत आणि निघूत आता डेपोकड. आणि डेपोकड गेल्यावर बघू तिथं काय मस्ती होती. तर जाऊत आता डेपोकड मस्त. आणि डेपोकडे गेल्यावर बघू काय होते. तर डेपोकडे जाता जाता वातावरण चांगले दाखवलो. आभाळ आलो. त्यानंतर डेपोकडे जाऊ लागल्या आणि इकडला परिसर बी आता साफ केले. आणि त्यानंतर शाळा पण आहे इकडे. काय काय माहित नाही मला तेवढं काय. तर इथून आपण डेपोकडे जाऊ. तर चला तर आता सीधा आपण डेपोत जाऊन भेटू. आपण आल्या डेपोत. साईन वगैरे काही करणार नाही आज कारण आपली ड्युटी नाही आज सुट्टी आहे. गाड्या भरपूर लागल्या. आता 2 लाईनी नाईट ड्युटी चालू झालेली आहे. बघू पोरं तिथे भेटतात. पोरं संग थोडं गप्पा करून जाऊ घरला. ज्या कामासाठी आले आधी ते काम करू. टिफिन घेऊन घरला जाऊ. त्यांच्या सोबत थोडस गप्पा करून जाऊया. बघू काय होते काय नाही तिथे. हाय बोला. हाय मित्रांनो. आजचा दिवस ढकलला जाणार आहे काम न करता. तरी माझ्या आवाजाकडे लक्ष द्या सर्वांनी. गाड्यात बघा अक्षय मोबाईल बघतोय. रोजचा दिवस ढकलला जातो तसा आजचा पण दिवस ढकलला जाणार आहे. काम पोराय सगळ्या 2 गोष्टी बोलल्या आणि आज आपला विकवापा डब्बा बिबा घेतल्या. आता जायचं रूमला. आज आपलं काम आबेदला आहे. गेज बीज घेऊन 1 नंबर दिसायला आबेद. भाऊ काय करायलास काय ते काय रे वाजवालास. एकदा हाय करा रे. हाय 6 हा 1 नंबर चेन्नई. वा शूटर. सगळा धुरोळा बिरोळा सुटलाय आणि फुपुर्डा लई सुटला. लई बेड्या हालालीत लई. पाणी 100% येते काही झालं तर. पाणी आलं तर ब्लॉगमध्ये दाखवूनच देऊ. आता गेट आलाय. निघू गेटच्या बाहेर आपण. तर मित्रांनो ब्लॉग समाप्त होणार आहे आपला. आजचा दिवस चांगला गेलाय. सुट्टीचा होता त्यामुळे काही दाखवलं नाही जास्त. आणि झोपलो होतो लई गाल झोप लागली होती डेपोतून आल्यानंतर. आणि पाणी येईल म्हणलं होतं पाणी बी आलं नाही. त्यामुळे आता ब्लॉग संपायची वेळ झाली. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ब्लॉग कसा आवडला का मराठी माणसाचा. आणि सपोर्ट करा. आणि दुसरी गोष्ट नवीन ब्लॉग लवकरच येईल. तर उद्या भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर कमेंट करून द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.